तुमसर रामटेक मार्गावरील घोटीटोक चौकाजवळ मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी दुपारी भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात बोलेरो पिकअप चालकाने दुचाकीला कट मारल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात मथाडी कामगार गंभीर जखमी झाला असून अपघातानंतर मदत न करता पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमीचे नाव सीताराम रतनलाल रहांगडाले, वय वर्ष 40, राहणार शंकर पिपरिया, तालुका खैरलांजी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश असे आहे। ते नागपूर येथील पेशूट प्रायव्हेट लिमिटेड MIDC हिंगणा येथे गेल्या 14 वर्षापासून मथाडी कामगार म्हणून कार्यरत आहे। प्राप्त माहितीनुसार सीताराम रहांगडाले हे आपल्या सासूरवाडीतून मांगली, तालुका तुमसर येथून MH 49 N 2286 या क्रमांकाच्या दुचाकीनं नागपूरकडे जात असताना दुपारी 11:30च्या सुमारास रामटेकच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात बोलेरो पिकअप चालकानं भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला कट मारली। पिकअपच्या मागील भागाला जोरदार धडक बसल्यानं सीताराम हे रस्त्यावर फेकले गेले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीनं जखमीला रिहान हॉस्पिटल रामटेक येथे दाखल केले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून ICU मध्ये उपचार सुरू केले आहेत। तर या प्रकरणी जखमीचे मोठे भाऊ घनश्याम रतनलाल रहांगडाले, वय वर्ष 42 यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 125V तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सध्या फरार असलेल्या पिकअप चालकाचा शोध सुरू असून CCTV फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती रामटेक पोलिसांनी दिली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक।